हॅलो फ्रेंड्स, मी एस एस जाधव. जीएस ट्युटोरियल्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जीएस ट्युटोरियल्समध्ये अप्लाइड मेकॅनिक्सचं लेक्चर मी घेऊन येतोय. अप्लाइड मेकॅनिक्स ज्याच्यामध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहे, जी इक्विलिब्रियम या चॅप्टरचा पार्ट आहे. इक्विलिब्रियम हा चॅप्टर फर्स्ट इयर अप्लाइड मेकॅनिक्स डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये, मेकॅनिकल अँड सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्याच्या अलाइड ब्रँचेसमध्ये असणार आहे. त्याच पद्धतीनं डिग्री इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट इयरला अप्लाइड मेकॅनिक्स म्हणून सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्येही ही कन्सेप्ट त्या ठिकाणी येते. दॅट इज लामीज थिअरम. लामीज थिअरम काय आहे? लामीज थिअरम क्वेश्चन विचारला जातो. स्टेट लामीज थिअरम. ठीक आहे. तर लामीज थिअरम काय आहे त्याचं स्टेटमेंट विचारलं जातं किंवा त्याच्यावरती प्रॉब्लेम सुद्धा विचारले जातात. दोन्ही आपण आज घेणार आहे. थिअरीमध्ये काय काय क्वेश्चन विचारले जातात लामीज थिअरमवरती? एक तर त्याचं स्टेटमेंट विचारलं जातं, दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ लामीज थिअरम, अँड थर्ड वन दॅट इज व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ लामीज थिअरम. म्हणजे यूज लामीज थिअरमचा काय होतो हेही विचारलं जातं. ठीक आहे. पहिल्यांदा आपण स्टेटमेंट बघणार आहे. लामीज थिअरम काय आहे नक्की? लामीज थिअरम, हिअर देयर इज वन रिजिड बॉडी. एक रिजिड बॉडी आणि त्या बॉडीवरचा एक पॉईंट ओ त्या ठिकाणी मी घेतो. त्या पॉईंट ओ वरती तीन फोर्सेस ऍक्ट होत आहेत. एक फोर्स पी आहे, फोर्स पी. दूसरा आहे फोर्स क्यू, and third one that is फोर्स आर. तीन फोर्सेस आहेत. या पी च्या समोरचा अँगल जो आहे तो आहे अल्फा, क्यू च्या समोरचा आहे बीटा, आणि या आर चा समोरचा अँगल आहे सपोज गॅमा. थोडंसं डायरेक्टली स्टेटमेंट स्टडी करण्याऐवजी त्याच्यामध्ये काय आहे नक्की लामीज थिअरम ते आपण बघणार आहे. एक बॉडी आहे, त्याच्यावरती पॉईंट ओ आहे, तीन फोर्सेस ऍक्ट होत आहेत, फोर्सेस पी, क्यू अँड आर. And the angle between the three forces is given, that is alpha, beta and gamma. If these three forces are acting at a point on a body and keeping this body at rest, या बॉडीला रेस्टला आणत असतील हे तीन फोर्सेस, then by using this Lami's theorem, each force is proportional to the sine of angle between other two forces. म्हणजे जर तुम्ही P फोर्स घेत असाल तर Q आणि R या दोन्ही मधला अँगल घ्या. ठीक आहे. R फोर्स घेत असाल तर P आणि Q मधला अँगल घ्या. Q फोर्स घेत असाल तर P आणि R मधला अँगल घ्या. स्टेटमेंट बघा काय लामीज थिअरमचं. इफ थ्री फोर्सेस आर acting at a point on a body, keeping the body at rest, then each force is proportional to the sine of angle between other two forces. Means if you are taking the force P, you have to take the sine of angle between Q and R forces, and so on. Okay. By using Lami's theorem, we have the formula, that is P by sine alpha is equal to Q by sine beta is equal to R by sine gamma. जर तुम्ही P फोर्स घेतला तर Q आणि R याच्यामधला अँगल इथं पाहिजे. जर तुम्ही Q फोर्स घेत असाल तर P आणि R मधला बीटा अँगल इथं पाहिजे. जर तुम्ही R फोर्स घेत असाल तर आता P आणि Q या दोन्ही मधला अँगल गॅमा या ठिकाणी पाहिजे. हे तिन्हींचा रेशो सेम येतो, त्यालाच आपण काय म्हणतो? लामीज थिअरम. तर हे झालं स्टेटमेंट. आता पुढे क्वेश्चन विचारला जातो. पहिला म्हणजे स्टेटमेंट आपण स्टडी केलं. सेकंड वन दॅट इज limitations. Question will be asked into the exam. What are the limitations of Lami's theorem? These limitations are hidden in the statement. स्टेटमेंट आहे ना लामीज थिअरमचं, त्याच्यामध्येच त्याच्या लिमिटेशन्स आहेत. बघा स्टेटमेंट मी काय सांगितलं, इफ थ्री फोर्सेस आर ऍक्टिंग ऍट अ पॉइंट, म्हणजे तीन फोर्सेस असले पाहिजेत, हे त्याचं लिमिटेशन आहे. म्हणजे तीन फोर्सेस असतील तरच आपण लामीज थिअरम यूज करू शकतो, अदरवाइज नाही. इफ दे आर मोर दॅन थ्री फोर्सेस ऑर लेस दॅन थ्री फोर्सेस, वी कॅनॉट यूज लामीज थिअरम. दिस इज वन लिमिटेशन ऑफ लामीज थिअरम. द सेकंड लिमिटेशन इज दिस रेस्ट. मी बोर्ड वरती मुद्दाम हा वर्ड लिहिलाय, रेस्ट. म्हणजे तिन्ही फोर्सेस ऍक्ट झाल्यानंतर ती बॉडी रेस्टला यायला पाहिजे. जर ती बॉडी रेस्टला येत नसेल, रेस्ट म्हणजेच त्या बॉडीला आपण इक्विलिब्रियम मध्ये आहे असं आपण म्हणतो. तर ती बॉडी जर रेस्टला येत नसेल किंवा इक्विलिब्रियम मध्ये येत नसेल तर आपण लामीज थिअरम यूज करू शकत नाही. दिस इज नेक्स्ट. लिमिटेशन झालं, स्टेटमेंट अँड लिमिटेशन आपण बघितलं. द थर्ड वन, द इम्पॉर्टंट क्वेश्चन विल बी आस्क्ड ऑन दिस लामीज थिअरम, दॅट इज ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स म्हणजे लामीज थिअरम कुठे यूज होतो? लामीज थिअरमचा यूज जो आहे तो जे स्पिअरचा प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे जसं की एक स्पिअर आहे ज्याचं वेट डब्ल्यू आहे आणि हा स्पिअर दोन इन्क्लाइन सर्फेसेस मध्ये रेस्ट केलेला आहे. दोन इन्क्लाइन सर्फेसेस मध्ये रेस्ट केला आहे. इथं हा स्पिअर या दोन इन्क्लाइन सर्फेसेसला इथे टच करतोय.
ज्या पॉइंटला तो टच करतोय तिथं रिॲक्शन्स डेव्हलप होतात. तर या दोन रिॲक्शन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युजिंग दिस लामीज थेरम. दिस इज वन ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ दिस लामीज थेरम. म्हणजे स्पियर प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट वन, एक वेट आहे जे सिलिंग पासून, हे सिलिंग आहे, या सिलिंग पासून हे वेट हँग केलंय. तर इथं दोन स्ट्रिंग्स आहेत, त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन काय डेव्हलप होत असेल, टेन्शन टी, T1 T2 असं म्हणतो मी. T1 T2 दोन टेन्शन्स कसे डेव्हलप होत असतील त्याच्या व्हॅल्यूज आपण बाय युजिंग दिस लामीज थेरम आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दिस इज वन ऑफ द यूज ऑफ दिस लामीज थेरम. तर आपण याच्यामध्ये पहिला स्टेटमेंट बघितलं, लिमिटेशन्स बघितल्या आणि ऍप्लिकेशन्स बघितल्या. याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ठीक आहे. तर इथं बोर्डवरती मी लामीज थेरम वरती कोणता प्रॉब्लेम विचारला जातात हे या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम घेतोय. दोन प्रॉब्लेम विचारले जातात लामीज थेरम वरती. एक म्हणजे प्रॉब्लेम ऑन स्पियर, जसं आपण आता ऍप्लिकेशन मध्ये बघितलं की we are going to use this Lami's theorem to find the reactions at the contact points when the sphere is resting in the groove between the two inclined planes which are making an angle of theta with the horizontal. तर त्या केसमध्ये आपण कॉन्टॅक्ट पॉइंट्सला रिएक्शन्स किती डेव्हलप होतात हे फाइंड करण्यासाठी लामिस थेरम यूज करतो. फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ दिस लामिस थेरम. सेकंड ऍप्लिकेशन जे आहे ते म्हणजे वेट हँगिंग फ्रॉम सिलिंग. त्याच्यामध्ये टेन्शन्स डेव्हलप होणार आहे स्ट्रिंग्स मध्ये, ते टेन्शन कसे फाइंड आउट करायचे त्याचा एक प्रॉब्लेम आपण या लेक्चर मध्ये घेणार आहे. पहिला प्रॉब्लेम आपण घेतोय तो म्हणजे स्पियर वरचा प्रॉब्लेम. इथं म्हटलंय बघा, बोर्डवरती मी प्रॉब्लेम लिहून घेतला. स्पियर ऑफ वेट 400 न्यूटन इज रेस्टिंग इन ए ग्रूव मेकिंग एन अँगल ऑफ 60 and 30 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. एक ग्रुप आहे, इथे मी डायग्राम ड्रॉ करतो. डायग्राम दिली जात नाही या केसमध्ये, फक्त इन्फॉर्मेशन दिली जाते, त्याच्यावर आपल्याला डायग्राम ड्रॉ करायला लागते. तर एक त्या ठिकाणी मी डायग्राम ड्रॉ करतो. दोन इन्क्लाइन प्लेन्स आहेत. एक प्लेन आहे तो 60 डिग्री अँगल करतोय हॉरिझॉन्टलशी, आणि दुसरा आहे तो 30 डिग्री अँगल करतोय. इथं बघा दिसतंय, मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री अँड 30 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. हे दोन इन्क्लाइन प्लेन्स हे अँगल करतायत आणि या दोन्हींच्या मध्ये हा स्पियर त्या ठिकाणी प्लेस केलेला आहे. हा स्पियर प्लेस केलेला आहे, ज्याचं वेट तुम्हाला इथं सुरुवातीला दिले, स्पियर ऑफ वेट 400 न्यूटन. आता वेट आहे म्हणजे ते डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होतं हे लक्षात घ्या. दी वेट ऑफ ईच बॉडी ऍक्ट्स इन दी डाऊनवर्ड डायरेक्शन. तर इथं ॲरो त्या ठिकाणी मी डाऊनवर्ड डायरेक्शन दाखवला, एवढंच त्या ठिकाणी आपण ड्रॉ करू शकतो. सुरुवातीला पुढे काय म्हणलं, कॅल्क्युलेट दी रिॲक्शन्स ऍट दी कॉन्टॅक्ट पॉइंट्स. म्हणजे नक्की काय, तर हा स्पियर इथं प्लेस केला म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी हा स्पियर आणि या इन्क्लाइन सरफेसेसचा ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट होतोय त्या ठिकाणी जी रिॲक्शन डेव्हलप होईल ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे, इथं हा स्पियरचा सेंटर मी ओ म्हणतो. इथं रिॲक्शन जी डेव्हलप होईल ती रिॲक्शन असेल आर. सपोज पॉईंट इथं ए आहे, त्यामुळे रिॲक्शन जी डेव्हलप होईल ती आर ए म्हणेन मी इथं. आणि इथं हा कॉन्टॅक्ट पॉईंट जो आहे तो माझा बी आहे, आणि इथं जी होणारी डेव्हलप होणारी रिॲक्शन आहे ती माझी आर बी अशी आहे. कधीही लक्षात ठेवा, रिॲक्शनची जी डायरेक्शन आहे ती त्या पॉईंटकडे असते, म्हणजे कॉन्टॅक्ट पॉईंटकडे. बघा आर ए आणि आर बी या ए आणि बी या कॉन्टॅक्ट पॉइंट्सकडे त्याची डायरेक्शन असेल. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे जी रिॲक्शन आहे ती या इन्क्लाइन प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असेल. म्हणजे हा इन्क्लाइन प्लेन तुम्ही घेतला तर रिॲक्शन ही त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल. ठीक आहे, ती अशी कधीही ऍक्ट होणार नाही. म्हणजे इथे दाखवतो तुम्हाला मी, अशा पद्धतीने कधीही ऍक्ट होणार नाही. ठीक आहे, परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल. तर इथं दोन रिॲक्शन्स आहेत आर ए आणि आर बी, ज्याच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत बाय युजिंग लामीज थेरम. थोडीशी ट्रिक लक्षात घ्या. काय करायचं आहे, हे आर ए ना पुढे एक्सटेंड करा जे ओ मध्ये जाईल, आणि हे आर बी पुढे एक्सटेंड करा जे ओ मधूनच जाईल. तीन फोर्सेस आता आपल्याला दिसत आहेत. कोणकोणते बघा, आर ए 400 आणि आर बी. लामीज थेरम मध्ये पण तीनच फोर्सेस असतात, इथंही तसेच तीन फोर्सेस आहेत. आता आपल्याला लामीज थेरम यूज करायला काय हरकत नाही. इथं म्हणतो मी बाय युजिंग, इथं आपलं आन्सर सुरू होतं बाय युजिंग लामीज थेरम. लामीज थेरम यूज करूया. इथं तीन फोर्सेस आहेत बघा. पहिला फोर्स आर ए आहे. बघा आर ए काय करतो, आपण कुठलाही एक फोर्स घेतला तर जे दोन राहत आहेत, दोन कोण राहत आहेत, एक म्हणजे 400 आणि आर बी, असे दोन फोर्सेस राहत आहेत बरोबर. या दोन्हीमधला अँगल फक्त आपल्याला विचारात घ्यायचा आहे. आता ट्रिक लक्षात घ्या. इथं बघा, इथं 60 डिग्री अँगल आहे. इथं जेवढा अँगल आहे ना तेवढाच अँगल इथला असतो 60 डिग्री. ठीक आहे, इथं या इन्क्लाइन प्लेनने जो अँगल केलाय तेवढाच अँगल इथला असतो, दॅट इज 30 डिग्री. ठीक आहे, आता बघा तुम्ही आर ए घेताय ना, तर आता आहेत दोन कोण फोर्सेस, एक म्हणजे आर बी आणि दुसरा 400. या दोन्हींच्या मधलाच अँगल इथं दिसतोय बघा 30. इथं घ्या साइन 30. कम्प्लीट. ओके, नेक्स्ट वन.
इज इक्वल टू पुढचा घ्या आरबी इक्वल टू आरबी डिवाइडेड बाय आरबी. आता आरबी सोडून दोन कोण राहतात फोर्सेस, एक आर ए आणि 400. त्या दोन्हीच्या मधला अँगल बघा किती आहे, 60 आहे बरोबर, डिवाइडेड बाय sin 60 म्हणा. अगेन इक्वल टू राहतोय तिसरा फोर्स तो म्हणजे 400. ओके, 400 डिवाइडेड बाय आता 400 म्हणजे दोन राहिले कोणकोणते फोर्सेस, एक म्हणजे आर ए आणि दुसरा आरबी. या दोन्हीच्या मध्ये जर अँगल बघितला तुम्ही तर 60 प्लस 30 राहतं बरोबर. 60 प्लस 30 इथं म्हणतो मी साइन 60 प्लस 30 दॅट इज साइन 90 आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. ठीक आहे. आता तुम्ही हे इक्वेशन इथं लामीज थेरम नुसार आपल्याला इक्वेशन मिळालं, कुठलाही एक फोर्स डिवाइडेड बाय उरलेल्या दोन फोर्स मधला साइन अँगल, कुठलाही एक फोर्स डिवाइडेड बाय उरलेल्या दोन फोर्स मधला साइन अँगल. तसंच इथे आपण घेतलंय. ही शेवटची जी टर्म आहे याचा आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो ना. म्हणून काय करा, की पहिली टर्म शेवटच्या टर्मशी इक्वेट करा, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ आर ए. सिमिलर वे ही दुसरी टर्म आहे ती शेवटच्या टर्मशी इक्वेट करा, तुम्हाला आरबी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळणार. मी काय करतो, पहिली टर्म या टर्मशी इक्वेट करतो शेवटच्या, आर ए डिवाइडेड बाय साइन 30 इज इक्वल टू 400 डिवाइडेड बाय, आता हे 60 प्लस 30 काय होईल, 90 होईल. ठीक आहे. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं आर ए इक्वल टू हे साइन 30 इकडे घ्या, 400 बाय साइन 90 इंटू हे साइन 30 इथे येईल, you will get the value of RA as 200 newton. पहिला आन्सर मिळाला. 2 मार्क आहेत या व्हॅल्यूला. ठीक आहे. 4 मार्कला हा प्रॉब्लेम विचारला जातो. 2 मार्क तुम्हाला इथं मिळतील RA ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर. सिमिलरली ही टर्म तुम्ही शेवटच्या टर्मशी इक्वेट करा, तुम्हाला RB ची व्हॅल्यू मिळेल. ही टर्म कशी होईल, RB बाय साइन 60 इक्वल टू 400 बाय साइन 90. इथं तुम्हाला RB ची व्हॅल्यू मिळणार आहे. RB इक्वल टू 400 बाय sin 90 into this sin 60. हे sin 60 फक्त राईट हँड साइडला जाऊ दे, मला RB ची व्हॅल्यू मिळेल. हे असेल 346.4 न्यूटन. ठीक आहे. म्हणजे दोन्ही व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. इथं लामीज थेरम यूज करायचं. फक्त हे इक्वेशन ऑब्टेन करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ही डायग्राम ज्याच्यामध्ये तुम्हाला फोर्सेस आणि त्या फोर्सेस मधला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे. एक फक्त लक्षात ठेवा, इथं जो इन्क्लाइन प्लेन अँगल केलेला आहे तेवढाच अँगल इथला असतो, इथं जो इन्क्लाइन प्लेन अँगल केलाय तो इथला असतो. आणि जो फोर्स तुम्ही घेताय, जे राहतायत दोन फोर्सेस त्याच्यामधला अँगल इथं पाहिजे, साइन अँगल. तुम्ही हा फोर्स घेत असाल तर या दोन्ही मधला अँगल इथं पाहिजे. समजला. तर यानुसार हे इक्वेशन घ्या आणि फक्त पहिली टर्म शेवटच्याशी इक्वेट करा, आर ची व्हॅल्यू मिळेल. दुसरी शेवटच्याशी इक्वेट करा, आरबी ची व्हॅल्यू मिळेल. या ठिकाणी इथं लामीज थेरम कंप्लीट होतो. अजून प्रॉब्लेम मी पुढच्या लेक्चरमध्ये टाकतोय, म्हणजे स्ट्रिंगचा प्रॉब्लेम आहे तो लेक्चर नंबर 2 मध्ये टाकेन. लामीज थेरम वरतीच आहे तो प्रॉब्लेम, तो सुद्धा प्रॉब्लेम विचारला जातो एक्झाम मध्ये, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. अजून मी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये तुमच्या ज्या काही कमेंट असतील तर त्या टाकत चला, जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तसे चेंजेस करू शकतो. तोपर्यंत थँक्यू.